छान रानात वांगी गावली होती आणि काय झालं वांग्याची भाजी रेसिपी घरचीच बरं का हो. काय झालं वांगी घरचीच आणि शेंगदाणा घरचंच. काय झालं शेंगा संपले तर आत्याने सांगितलंच नाही तर आणायला तू म्हणता तू कुठं गेलती बाजीराव थाट मारायला तर सांगितलं नाही म्हणजे काय झालं आता तू गेली काल म्हणल्यावर गेलंच नाही मला आणि हाच शेंगा म्हणल्यावर कशाला लय टेन्शन घ्यायचं. शेंगा खायचं पण काय झालं तुम्ही म्हणता खरं सांगू का मी कालच्या धरणं घरीच नाही मी गेलती दवाखान्यात मी दवाखान्यातच होती काल 1 वाजल्यापासून गेलती ती दवाखान्यातच होती का तर तुम्ही म्हणता तर आमच्या अस्मिताला आणलं होतं हॉस्पिटलला मेडिकल हॉस्पिटलला डिलिव्हरीसाठी तर तिची डिलिव्हरी झाली रात्री 11:30 वाजता आणि मुलगा झाला बरं का पण व्हिडिओ तिथं काढला नाही काय सांगू सगळं डिलिव्हरीच्या बायका पेशंट सगळ्या आणि तिथं कसं डिलिव्हरीचं म्हणलं तो सगळ्यांनाच माहिती आहे कसं असतं आहे का नाही त्याच्यामुळे तिथं मी एकही व्हिडिओ काढला नाही बाळाचा काढला नाही व्हिडिओ नाही ठेवला आणि स्टेटस नाही काहीच नाही इतकी गडबड दवाखान्यात एकतर कुठेच नव्हतं मी आणि अस्मिताची आई होती आणि आमच्या आजारी असल्यामुळे आई तर काय आलीच नव्हती आणि मग भाऊ होता पण तेव्हा कसं आता ते इकडं तिकडं शेवटी त्याला तरी काय एवढं हे होतंय का म्हणून मग त्याच्यामुळे तिथला व्हिडिओ नाही काय नाही आणि जी मी व्हिडिओ घरचं जे होतं ना तीच टाकलं होतं कालचं आणि आता मी इतक्यातच आली मगाशी आली आणि गई ही बांधली आणून गुळी ठेवली आणि आता ही वांगी तोडून आणली मस्तपैकी वांगी चिरली आत्या म्हणल्या थोडीशी किडकी व्हायला लागल्यात ना औषध मारलेलं नाही बिना औषधाची वांगीत आमची सगळी म्हणून आत्या म्हणल्या मला चिरून दे आणि नंतर धार काढायला जा होय आणि तेवढ्यात संपलं शेंगदाणं पण अण्णा काय आज कॉलेजला नव्हता गेला घरीच होता पण आत्याने काय त्याला सांगितलंच नाही शेंगा महत्वाचं तेल काढायचं या ज्ञानेश्वरीला बोलव डब्यातलं तेल काढायचं राहिले डब्बा आणलाय तेलाचा इतकं महाग झाल्या तेल महाग झालंय शेंगदाणे महाग झाल्या डाळी महाग झाल्या 2-3 मला काढायची आहे ना डब्यातलं तेलच काढायला नाही आलं आता अण्णा घरी होता ज्ञान होतं बापू होतं मारलं तरी कोणीच येत नाही कोणीच येईना म्हणून ही सगळा सारादम काढलाय सोलायला आता शेंगा फोडायच्या लसूण सोलायचा वांगे चिरलं मग हे सगळं आता हे करायचं गोळा करायचं साहित्य कढीपत्ता आणायचा कढीपत्ता आणायचा राहिलाय बाहेर असतं ज्या टायमाला का भाजी करायची त्याच्यामुळे सगळं गोळा कढीपत्ता ग आपलाच लसूण आपलाच वांग आपलंच लसणाच्या ऑर्डर आल्या त्या लसणाच्या ऑर्डर आता कशाला आता पुन्हा आता उद्या कुरिअर पॅकिंग करावं लागतं सांडगे पण भरपूर सांडगे कुरडई आणि लसूण हे 3 ह्याची भरपूर ऑर्डर इथं आहेत सांडगे पण शिल्लक आहेत कुरडई पण शिल्लक आहे काही टेन्शन घेऊ नका मिळेल तुम्हाला आणि बरेच जण म्हणले पाऊस चालू आहे म्हणल्या रेश्माताई वाळतंय का आमच्या इकडे इतकं कडक ऊन आहे ना मायदा ऊन लागतंय बाहेर निघलं तरी उन्हात काय जाऊ वाटना एवढं ऊन लागतंय ज्यावेळेस पाऊस चालू होईल त्यावेळेस बंदच करायचं ना कशाला सगळं झालं हो ना काल झालं असतं आज झालं असतं पण आता अडचणी असल्यावरती जावं लागतंय त्याच्यामुळं इलाज नसतो आता अचानक पोट दुखायला लागल्यावरती काय करायचं कोण बोलवायचं कोण जायचं आई असती तर मग मी कशाला गेली असते आई आमची मग सगळंच करते तुम्ही गेला तरी काय पण आईला नाही जमत त्याच्यामुळे मग जावं लागलं आणि वहिनीला काही घरी सोडलं नाही पण मी आली आज कसं वहिनी म्हणल्या ताई रेश्माताई जावं नाही एवढं आता काय दुखत नाही काय नाही आणि बाळ पण काही रडतही नाही त्यांची आई आहे तिथं आणि भाऊ पण आहे बहिणी बाळा कशासाठी असते मग ती दोघं थांबले ती मग मी आली घरी म्हणलं बाई जा घरी काय वाटलं तर फोन करीन म्हणलं बरं आहे तसं पण 3 दिवस न झाल्यानंतर सोडतात बहुतेक उद्या सोडतील असं मला वाटतंय पण काय माहित नाही सांगता येत नाही सोडते काय त्या दवाखान्यात काय म्हण कुणाला म्हण ठेवून घेते इतकी डिलिव्हरीचे पेशंट कालच्या धरून तर माफच नाही एवढी डिलिव्हरी झाल्या एवढ्या मी तर जोकच केलं मी कशाला एवढं जास्त करून दवाखान्यात जात नाही ना रोज किती बायका डिलिव्हरी होतात आणि किती घरी जातात माफ नाही रे तुम्ही म्हणताल कुठं तर मेडिकल हॉस्पिटलला बयामाडीशी सगळ्यांना माहित झाले आता आणि सगळे डिलिव्हरी पेशंट फुकट आहे का हो सगळ्याची सोय केली बाई दादांनी जेवण फुकट आहे डिलिव्हरीच्या महिलाला आणि नातेवाईकांना दादांनी म्हणलं एवढं सुविधा केली तुम्ही म्हणताल तिथंच का व्हिडिओ काढला नाही सांगितलं नाही हॉस्पिटल दाखवलं नाही हो मला लय गडबड होते हो माझ्या मागं आणि
मला नाही सुचलं काढायला, त्याच्यामुळे असू द्या. आणि दादा या जगात नाही तर खरं दादा पाहिजेत होतं. जेवण फुकाट, हा सिजरिंग जरी असलं तरी तिथं ते फुकाट करतात आपल्या ते ह्याने. काय लागलं तर ते बाहेरून आणायला सांगतात आधीच. आणि नॉर्मलचं तर काही सांगायलाच नको, त्याच्याबरोबर जेवण असतं, पेशंटला असतं आणि एक नातेवाईक असतो त्यांना पण असतं. तिथं फक्त नाव नोंदवायचं असतं की बाबा आम्हाला जेवण द्या. पर गेली कावा तर नक्कीच व्हिडिओ काढून टाकीन होया त्या. हो की, लय सोय केली दादांनी, खरंच सोय केली बरं का. पण दादा जगात पाहिजेत होतं दादांना एवढं. ही ऑफिस या 2 कॉलेज आहेत तिथं, मेडिकल कॉलेज आणि महिला हॉस्पिटल म्हणून. आणि ते दादांचा व्हिडिओ बघितलेला आहे की मी ते चालू करा कधी केलं किती तारखेला त्यांचं हे केलेलं ते होतं. बरोबर 10 वर्ष झालं हो काम कावापासून नियोजन होतं. ज्ञानेश्वरी आपली जन्मली ना त्यावेळेस ती काम चालू होतं म्हणूनच तिथं. म्हणलं किती त्यावेळेस सुविधा. आम्ही तिथं राहिला होतो एमआयडीसीत. तर असो, आणि लय सांगितलं असतं असं टाकीत जाईन. तुम्ही जे कमेंट करता ना त्याच्यावर मी व्हिडिओ काढून टाकीन. असो तर बाय सगळ्यांना. शुभ संध्याकाळ. आता जाते धार काढायला गायची. आता सगळं दिलंय हाताखाली आत्याच्या. हा झालं.